नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एजीएम कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 17, पेज नंबर 105 हे एक्झाम्पल पाहणार आहोत. Following is the balance sheet and receipt and payment account of Samarth Hospital, Sawantwadi. Prepare income and expenditure account for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलेली आहे. आता आपल्याला खाली ओपनिंग बॅलन्स शीट दिलेले आहे आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट देखील दिलेला आहे. सुरुवातीला आपण ओपनिंग बॅलन्स शीट पाहूया. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2017. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. आता आपण लायबिलिटी साईडची इन्फॉर्मेशन पाहूया. कॅपिटल फंड 8,98,500. आउटस्टँडिंग सॅलरी 15,000. मेडिसिन्स बिल अनपेड 9,000. आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस 1,500. अशा प्रकारे आपण लायबिलिटी साईडची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला कॅश इन हँड 5,000. कॅश ॲट बँक 25,000. लँड अँड बिल्डिंग 7 लाख. फर्निचर 50,000. इक्विपमेंट्स 1,40,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 4,000. अशा प्रकारे आपण ॲसेट साईडची इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. ओपनिंग बॅलन्स शीट टॅली 9,24,000 झालेली आहे. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटची इन्फॉर्मेशन पाहूया. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज रिसीट, राईट हँड साईड इज पेमेंट. बरोबर. आता आपण रिसीट साईड पाहूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स कॅश इन हँड 5,000. कॅश ॲट बँक 25,000. टू सबस्क्रिप्शन्स इन ब्रॅकेट इन्क्लुडेड ₹4,000 रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर. ह्या सबस्क्रिप्शनमध्ये प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन इन्क्लूड आहे. त्याची अमाऊंट आहे 90,000. टू सेल ऑफ फर्निचर इन ब्रॅकेट बुक व्हॅल्यू 20,000. तिची अमाऊंट दिलेली आहे 15,000. टू डोनेशन्स इन ब्रॅकेट कॅपिटल 50,000. टू लाईफ मेंबरशिप फीज 30,000. टू व्हिजिट फीज 55,000. अशा प्रकारे आपण रिसीट साईडची इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला बाय मेडिसिन्स इन ब्रॅकेट इन्क्लुडेड ऑफ प्रिव्हियस इयर बिल. आता मेडिसिनचं देखील प्रिव्हियस इयरचं बिल याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याची अमाऊंट आहे 50,000. बाय परचेस ऑफ इक्विपमेंट, चालू वर्षी आपण इक्विपमेंट खरेदी केलेला आहे. त्याची अमाऊंट आहे 1,30,000. बाय सॅलरीज इन ब्रॅकेट इन्क्लुजिव्ह ऑफ प्रिव्हियस इयर. या सॅलरीजमध्ये देखील प्रिव्हियस इयरची सॅलरी इन्क्लूड आहे. त्याची अमाऊंट आहे 52,000. बाय टॅक्सेस 7,200. बाय सन्ड्री एक्सपेन्सेस 2016-17 1,500. हे देखील प्रिव्हियस इयरचं सन्ड्री एक्सपेन्सेस दिलेला आहे. अँड लास्ट बाय बॅलन्स कॅरी डाऊन, क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. कॅश इन हँड 8,300. कॅश ॲट बँक 21,000. अशा प्रकारे आपण पेमेंट साईडची देखील इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 2,70,000 ने झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया आणि ॲडजस्टमेंट पाहिल्यानंतर आपण ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेले आहे त्याला आपण टिक मार्क देखील करून घेणार आहोत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन 1.
प्रीपेड टॅक्सेस ₹1000. आपण टॅक्स ॲडव्हान्समध्ये भरलेला आहे 1000, बरोबर. मग टॅक्सेसला आपण काय करणार, टिक करून घेणार आहोत. 2 आउटस्टँडिंग सॅलरी ₹8000. चालू वर्षी आणखीन आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी देणं आहे 8000. आपण सॅलरीवर देखील टिक करून घेणार आहोत. 3 डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10% पर ॲनम. लँड अँड बिल्डिंगवर आपल्याला 10% डेप्रिशिएशन काढायचं आहे. लँड अँड बिल्डिंगला आपण टिक करून घेणार आहोत. अँड इक्विपमेंट्स बाय ₹12,000. आपल्याला डेप्रिशिएशन काढून दिलेलं आहे इक्विपमेंटचं ₹12,000. तर आपल्याला इक्विपमेंटला देखील टिक करून घ्यावं लागणार आहे. 4 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹20,000. चालू वर्षी आपल्याला सबस्क्रिप्शन मिळणार आहे 20,000. म्हणजे आपण सबस्क्रिप्शनला देखील टिक करून घेणार आहोत. 5 50% ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे लाईफ मेंबरशिप फीज आहे ती 50% आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे आणि रिमेनिंग 50% आपल्याला इन्कम साईडला घ्यावी लागणार आहे. म्हणून आपल्याला लाईफ मेंबरशिप फीजला देखील टिक करून घ्यावं लागणार आहे. आता आपण टिक मार्क करून घेणार आहोत. आपण ओपनिंग बॅलन्स शीटपासून सुरुवात करूया. लँड अँड बिल्डिंग ॲडजस्टमेंट आहे, टिक करून घेतलेलं आहे. फर्निचर याच्यावरती हाईट ॲडजस्टमेंट आहे म्हणून ह्या फर्निचरला देखील आपण टिक करून घेतलेलं आहे. इक्विपमेंटचं आपल्याला डेप्रिशिएशन दिलेलं आहे, ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण याला देखील टिक केलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण आता रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये जाऊया. रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये रिसीट साईडला सबस्क्रिप्शनला आपण टिक करून घेतलेलं आहे. सेल ऑफ फर्निचर, बरोबर. आता हा हाईट ॲडजस्टमेंटचा प्रकार आहे. या ठिकाणी आपण ओपनिंग फर्निचरची अमाऊंट आपल्याला 50,000 दिलेली आहे आणि त्याच्यामधूनच सेल ऑफ फर्निचर विकलेलं आहे. म्हणजे हाईट ॲडजस्टमेंटचा प्रकार आहे म्हणून आपण याला देखील टिक केलेलं आहे. पुढे लाईफ मेंबरशिप फीज याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, याला देखील आपण टिक केलेलं आहे. आता पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला आपल्याला परचेस ऑफ इक्विपमेंट, चालू वर्षी आपण इक्विपमेंट खरेदी केलेला आहे, वरती देखील आपल्याला इक्विपमेंट दिलेला आहे, बरोबर. म्हणून याला देखील आपण टिक केलेली आहे. बाय सॅलरीज, बरोबर. सॅलरीजवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण याला देखील टिक केलेलं आहे. बाय टॅक्सेसवरती देखील ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण याला टिक केलेलं आहे. अशा प्रकारे आपण टिक मार्क करून घेतलेलं आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. ॲन्सरमध्ये एकदम वरती आपल्याला इन दी बुक्स ऑफ समर्थ हॉस्पिटल सावंतवाडी असं लिहावं लागणार आहे. त्याच्याखाली पहिला अकाउंट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018, बरोबर. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम. हे आपल्याला पहिल्या पानामध्ये ओपन करायचं आहे आणि दुसऱ्या पानामध्ये आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीट किंवा करंट इयरची बॅलन्स शीट ओपन करावी लागणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट, बरोबर. ही दुसऱ्या पानामध्ये आपल्याला ओपन करायची आहे. अशा प्रकारे आपण 2 अकाउंट ओपन करून घेतलेले आहेत. आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. आता आपण ओपनिंग बॅलन्स शीटपासून सुरुवात करूया. कॅपिटल फंड 8,98,500. तर हा करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपल्याला घ्यावा लागतो म्हणून या ठिकाणी कॅपिटल फंड 8,98,500 आपण इनरला घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आता या ठिकाणी दुसरा कोणता अकाउंट घ्यायची गरज नाही. पुढे ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग ॲसेट साईडला म्हणून लँड अँड बिल्डिंग आपण करंट इयरच्या बॅलन्स शीटचे ॲसेट साईडला घेणार. लँड अँड बिल्डिंग 7,00,000 इनरला घेणार, बरोबर. कारण की टिक मार्क केलेला आहे, ॲडजस्टमेंट आहे म्हणून. फर्निचर 50,000 हे देखील
ॲसेट साईडलाच घेणार. आता लँड अँड बिल्डिंग आपण घेतलं की 1-2 वेळेस जागा सोडायचं. त्याच्याखाली फर्निचर ओपनिंग बॅलन्स 50,000 इनरला घेऊन ठेवायचा आहे. त्याच्याखाली जागा देखील 1-2 वेळेस सोडायची आहे कारण की ॲडजस्टमेंट आहे. पुढे इक्विपमेंट्स 1,40,000. आता इक्विपमेंट देखील कुठे घेणार आपलं, ते ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला आपल्याला इक्विपमेंट ओपनिंग बॅलन्स 1,40,000 इनरला घेऊन ठेवायचा आहे. त्याच्याखाली देखील 2-3 वेळ जागा सोडायची आहे कारण की ॲडजस्टमेंट आहे म्हणून. अशा प्रकारे आपण ह्या ओपनिंग बॅलन्स शीटमधल्या ॲसेटचं पोस्टिंग केलेलं आहे. या 3 ॲसेटचं पोस्टिंग आपण करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला केलेलं आहे आणि हा कॅपिटल फंड आपण करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं पोस्टिंग करूया. अगोदर रिसीट साईड पाहूया. रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसीट साईडला जो ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो तो कुठेही घ्यायचा नाही, बरोबर. पुढे 2 सबस्क्रिप्शन्स अमाऊंट किती आहे 90,000 आणि या 90,000मध्ये पाठीमागच्या वर्षात 4,000 रुपये इन्क्लूड आहेत, म्हणजे ते आपल्याला मायनस करावे लागतील. म्हणून आता रिसीट साईडचे आपण आयटम कुठे घेतो इन्कम साईडला आणि पेमेंट साईडचे आपण आयटम कुठे घेतो एक्सपेंडिचर साईडला. म्हणून या सबस्क्रिप्शनला आपण कुठे घेणार तर इन्कम साईडला, बरोबर. मग या ठिकाणी 90,000 रुपये अमाऊंट आहे म्हणून आपण इन्कम साईडला जाणार. बाय सबस्क्रिप्शन्स 90,000 इनरला आपण घेणार आहोत. लेस प्रिव्हियस इयर 2016-17 किती दिलेलं आहे प्रिव्हियस इयरचं, ह्याच्यामध्ये इन्क्लूड 4,000 म्हणून त्याच्याखाली 4,000 घ्यायचं आहे. 90,000मधून हे 4,000 गेले, खाली किती उरले इनरला 86,000 इनरला सबस्क्रिप्शनची अमाऊंट आलेली आहे. आता सबस्क्रिप्शनवरती ॲडजस्टमेंट आहे, 1-2 वेळ जागा सोडायची आहे, बरोबर. पुढे आपल्याला टू सेल ऑफ फर्निचर बुक व्हॅल्यू 20,000 म्हणजे आपण सेल केलेलं आहे फर्निचर. मूळ किंमत 20,000 रुपये आहे फर्निचरची आणि आपण विकले की त्याला 15,000 रुपयाला, म्हणजे कमी अमाऊंटनं आपण विकलेलं आहे, म्हणजे आपल्याला 5,000 रुपये लॉस झालेला आहे. मग सुरुवातीला आपण लॉसचं पोस्टिंग करूया. 5,000 रुपये लॉस झाला तर आपण कुठे घेणार तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 5,000 रुपये, बरोबर. आता दुसरं पोस्टिंग आपण टोटल फर्निचर किती अमाऊंटचं विकलेलं आहे. मूळ किंमत फर्निचरची किती होती तर 20,000 रुपये. तर हे 20,000 रुपये आपण ॲसेट साईडला फर्निचरमधून लेस करणार. लेस सोल्ड म्हणजे विकलं 20,000चं. 50,000मधून हे 20,000 रुपये गेले. आउटरला किती आले 30,000 रुपये. फर्निचरच्या आउटरला अमाऊंट 30,000 आलेली आहे. अशा प्रकारे 2 ठिकाणी आपण पोस्टिंग फर्निचरचं केलेलं आहे आणि हाईड ॲडजस्टमेंटचा प्रकार आपण पाहिलेला आहे. पुढे टू डोनेशन्स कंसामध्ये आपल्याला कॅपिटल म्हटलेलं आहे, म्हणजे हे डोनेशन आपल्याला कॅपिटलमध्ये पूर्ण घ्यायचं आहे 50,000 रुपये. म्हणून आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ॲड डोनेशन्स 50,000 घ्यायचं आहे पूर्ण. एकाच ठिकाणी ह्याचा इफेक्ट होणार आहे. पुढे टू लाईफ मेंबरशिप फीज किती दिलेलं आहे 30,000 रुपये, बरोबर. आता लाईफ मेंबरशिप फीज आपल्याला कुठे दिलेलं आहे रिसीट साईडला, घेणार कुठं आपण इन्कम साईडला, म्हणून इन्कम साईडला जायचं, बरोबर. लाईफ मेंबरशिप फीजला टिक आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे म्हणून बाय लाईफ मेंबरशिप फीज इनरला 30,000 रुपये घेऊन ठेवायचं. 1-2 वेळ जागा सोडायची आहे. पुढे टू व्हिजिट फीज 55,000 आता त्याला टिक मार्क नाही म्हणजे आउटरला त्याची अमाऊंट घ्यायची आहे. मग इन्कम साईडला जायचं आणि बाय व्हिजिट फीज 55,000 डायरेक्ट आउटर कॉलममध्ये घ्यायचे आहे. अशा प्रकारे रिसीट साईड आपण पाहिलेली आहे. आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला आपल्याला बाय मेडिसिन्स कंसामध्ये काय म्हटलं आहे बघा
इन्क्लुडेड ऑफ प्रिवियस इयर बिल. तर ह्या मेडिसिनच्या अमाऊंटमध्ये 50,000 रुपयामध्ये पाठीमागच्या वर्षाचं मेडिसिनचं बिल इन्क्लूड आहे. आता पाठीमागच्या वर्षाचं बिल कुठं पाहायचं, तर पाठीमागच्या वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला ते दिसते बघा, मेडिसिन्स बिल अनपेड, म्हणजे गेल्या वर्षी मेडिसिन्स बिल देणं होतं किती, 9,000 रुपये. तर हे 9,000 रुपये या अमाऊंटमध्ये 50,000 रुपयामध्ये इन्क्लूड आहे, म्हणजे ते आपल्याला लेस करून काढावे लागतील. म्हणून आता मेडिसिन्स कुठं दिलेलं आहे, तर पेमेंट साईडला. पेमेंट साईड म्हटलं की आपल्याला कुठे घ्यावं लागेल, एक्सपेंडिचर साईडला. म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू मेडिसिन्स इनरला मूळ अमाऊंट घ्यायची 50,000, लेस अनपेड बिल गेल्या वर्षीचं 9,000 रुपये दिलेलं आहे, ते 9,000 रुपये लेस करायचे. 50,000 रुपयामधून हे 9,000 रुपये गेले, आउटरला 41,000 रुपये आलेला आहे. आणि हे प्रिव्हियस इयरचं असल्यामुळं एकाच ठिकाणी पोस्टिंग होणार आहे, बरोबर. अशा प्रकारे आपण मेडिसिनचं पोस्टिंग केलेलं आहे. पुढे बाय पर्चेस ऑफ इक्विपमेंट. चालू वर्षी आपण इक्विपमेंट किती लाखाचं खरेदी केलं, 1,30,000. आपण मूळ इक्विपमेंट ॲसेट साईडला घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे काय करायचं, ॲड करायचं. चालू वर्षी आपण खरेदी केल्या म्हटल्यावर काय होणार, ॲड होणार. म्हणून या ठिकाणी ॲसेट साईडला ॲडिशन्स, चालू वर्षी खरेदी केलं 1,30,000. पहिली इक्विपमेंटची मूळ किंमत 1,40,000 प्लस ॲडिशन्स 1,30,000. खाली इनरला किती आले, 2,70,000. 2,70,000 इनरला घेऊन ठेवायचे आहेत, कारण की ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, म्हणून त्याला 1-2 वेळा जागा सोडून ठेवायची आहे. पुढे बाय सॅलरीज, त्याच्यामध्ये देखील कंसामध्ये काय सांगितलं बघा, इन्क्लुझिव्ह ऑफ प्रिव्हियस इयर. या सॅलरीमध्ये देखील प्रिव्हियस इयरचं सॅलरी आहे ह्या 52,000 अमाऊंटमध्ये, म्हणून ते आपण पाहूया. तर ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 15,000 दिलेली आहे. तरी 15,000 सॅलरी गेल्या वर्षी देणे होतं, बरोबर, तर ते त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणून आता ही सॅलरी आपण कुठे घेणार, तर एक्सपेंडिचर साईडला. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू सॅलरीज, मूळ किंमत 52,000 लेस आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर 2016-17 किती आहे, 15,000 रुपये. तर या अमाऊंटमध्ये हे 15,000 इन्क्लूड आहेत, म्हणून आपण हे काय केले, लेस केले. 52,000मधून हे 15,000 गेले, खाली किती उरले, 37,000 रुपये उरलेले आहेत, बरोबर. तर 37,000 रुपये इनरलाच अमाऊंट घेऊन ठेवायची आहे, कारण की ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, बरोबर. पुढे बाय टॅक्सेस, याला देखील टिक केलेलं आहे. अमाऊंट आहे 7,200. कुठे घेणार आपण, एक्सपेंडिचर साईडला. म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू टॅक्सेस 7,200 इनरला घ्यायचं, ॲडजस्टमेंट आहे, 1-2 वेळी जागा सोडायची आहे. पुढे बाय सन्ड्री एक्सपेन्सेस, कंसामध्ये काय सांगितले बघा, इयर दिलेला आहे 2016-17, हे गेल्या वर्षीचं आहे 1,500. हे कसं ओळखायचं, तर या ठिकाणी देखील पाहायचं, आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस 1,500 आहे, ते गेल्या वर्षी देणं होतं, ते दिलं, म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे 1,500. याला चालू वर्षी घ्यायची आवश्यकता नाही. लास्ट बाय बॅलन्स कॅरी डाऊन, क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. कॅश इन हँड 8,300, कॅश ॲट बँक 21,000. तर हे काय आपलं ॲसेट, म्हणून करंट इयरच्या ॲसेट साईडला आपल्याला हे दोन्ही अकाउंट घ्यावे लागतील. कॅश इन हँड 8,300, कॅश ॲट बँक 21,000, बरोबर. अशा प्रकारे आपण त्याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं सर्व आपण पोस्टिंग केलेलं आहे, आणि ओपनिंग बॅलन्स शीटचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे, बरोबर. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. एक प्रीपेड टॅक्सेस ₹1,000. आता आपण ॲडव्हान्समध्ये टॅक्स भरलेला आहे 1,000 रुपयाचा, बरोबर, म्हणजे हा पुढच्या वर्षाचा असणार आहे ॲडव्हान्समध्ये भरला म्हटल्यावर. मग हा टॅक्सेसमधून काय करायचा, लेस करायचा. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं, आणि टॅक्सेस 7,200 मधून लेस प्रीपेड 1,000. 7,200 मधून हे 1,000 गेले, आउटरला किती आले, 6,000
200 हे पहिलं पोस्टिंग करायचं आहे एक्सपेंडिचर साईडला. दुसरं पोस्टिंग आहे प्रीपेड टॅक्सेस, म्हणजे आपण ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी टॅक्स भरलेला आहे पुढच्या वर्षाचा, म्हणजे आपली काय झाली ॲसेट. म्हणून दुसरं पोस्टिंग आहे ॲसेट साईडला प्रीपेड टॅक्सेस 1000. बरोबर. अशा प्रकारे आपण पहिली ॲडजस्टमेंट पाहिलेली आहे. 2 आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 8000 म्हणजे 8000. आता आपल्याला आणखीन सॅलरी किती द्यायची आहे चालू वर्षी 8000 रुपये. म्हणून यासाठी देखील इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला जायचं आणि द्यायचे म्हटल्यानंतर काय होणार ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 2017-18 म्हणजे चालू वर्षाची किती आहे 8000, म्हणजे ॲड होणार चालू वर्षीचे एक्सपेंडिचरमध्ये काय होणार ते ॲड होणार. चालू वर्षी देणं आहे म्हटल्यावर म्हणून ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 2017-18 8000, 37000 आणि 8000 किती होणार आउटरला 45000 आउटरला सॅलरीची अमाऊंट येणार आहे. देणं आहे म्हटल्यावर दुसरं पोस्टिंग कुठं होणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 8000. अशा प्रकारे दुसऱ्या ॲडजस्टमेंटचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. 3 डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10% पर ॲनम. आता लँड अँड बिल्डिंगवर आपल्याला 10% डेप्रिशिएशन काढायचं आहे, म्हणून आपण याचं लँड अँड बिल्डिंगला आपण ॲसेट साईडला घेतलेलं आहे 7 लाख. आता 7 लाखावरती 10% म्हटल्यावर 10 कमी होणार म्हणजे 17000 आले, म्हणून लेस 10% डेप्रिशिएशन 17000. 7 लाखामधून 70000 गेले, आउटरला किती आले 6,30,000. लँड अँड बिल्डिंगच्या आउटरला अमाऊंट 6,30,000 आलेले आहे. आता हे 70,000 डेप्रिशिएशन आपण ट्रान्सफर कुठं करणार तर एक्सपेंडिचर साईडला, म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 70,000 इनरला घ्यायचं आहे, कारण की दुसरी पण ॲसेट आहे, दोन्हीचं म्हणून आपण डेप्रिशिएशन आउटरला घेणार आहोत. म्हणून लँड अँड बिल्डिंग इनरला 70,000 डेप्रिशिएशन घेतलेलं आहे. पुढचे ॲसेट आहे इक्विपमेंट अँड इक्विपमेंट बाय ₹12,000. इक्विपमेंट आपल्याला लेस किती करायचं डेप्रिशिएशन 12,000. म्हणून पहिलं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला जाणार. इक्विपमेंटमधून लेस डेप्रिशिएशन 12,000. मग असे 2,70,000 आपली इनरला अमाऊंट आली होती इक्विपमेंट, त्याच्यामधून हे 12,000 डेप्रिशिएशन लेस करणार. 2,70,000मधून हे 12,000 गेले, आउटरला किती आले 2,58,000. तर इक्विपमेंटची आउटरला 2,58,000 अमाऊंट आलेली आहे. आता ह्या डेप्रिशिएशन दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार तर एक्सपेंडिचर साईडला. तर एक्सपेंडिचर साईडला जायचं. लँड अँड बिल्डिंगच्या खाली इक्विपमेंट 12,000, लँड अँड बिल्डिंगचं 70,000 डेप्रिशिएशन आणि इक्विपमेंटचं 12,000, दोन्हीची बेरीज आउटरला किती आली 82,000. अशा प्रकारे दोन्ही ॲसेटचं आपण डेप्रिशिएशन आउटरला 82,000 घेतलेलं आहे. अशा प्रकारे तिसरे देखील ॲडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे. 4 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹20,000. चालू वर्षी आपल्याला सबस्क्रिप्शन किती मिळणार आहे 20,000. म्हणून सबस्क्रिप्शन आपण कुठे घेतलेलं आहे इन्कम साईडला, म्हणून इन्कम साईडला जायचं. मिळणार आहे म्हटल्यावर ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2017-18 20,000. मूळ किंमत किती आली होती त्या ठिकाणी आता सबस्क्रिप्शनची मगाशी लेस करून 86,000. 86,000मध्ये हे 20,000 ॲड केले तर आउटरला किती आले 1,06,000. तर सबस्क्रिप्शनची इन्कम साईडला आउटरला अमाऊंट 1,06,000 आलेली आहे. आता हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चालू वर्षी मिळणार आहे. दुसरं पोस्टिंग कुठं होणार ॲसेट साईडला. मिळणार आहे म्हटल्यावर काय आहे ॲसेट आहे. दुसरं पोस्टिंग ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मिळणार आहे म्हणजे आपले ते ॲसेट आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 20,000. या ठिकाणी सबस्क्रिप्शनची अमाऊंट दिलेली नाही, तर या ठिकाणी अमाऊंट मांडायची आहे 20,000 रुपये. बरोबर. अशा प्रकारे सबस्क्रिप्शनचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. 5 नंबर ॲडजस्टमेंट 50% ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे 50% लाईफ मेंबरशिप फीज काय करायची कॅपिटलाइज करायची आहे. आता लाईफ मेंबरशिप फीज आपण कुठे घेतलेली आहे तर इन्कम साईडला, म्हणून बाय लाईफ मेंबरशिप फीज 30,000 घेतलेली आहे. त्यातली 50% काय करायची कॅपिटलाइज करायची आहे, म्हणून लेस 50% कॅपिटलाइज्ड. 30,000चे निम्मे किती 15,000. तर इथे या ठिकाणी 15,000 आपण अमाऊंट घेतलेली आहे. 30,000मधून 15,000 गेले, आउटरला किती आले 15,000. बरोबर. आता हे पहिलं पोस्टिंग आपण इन्कम साईडला केलेलं आहे.
आता दुसरं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड लाईफ मेंबरशिप फीज 50% 15,000. अशा प्रकारे लाईफ मेंबरशिप फीज 15,000 रुपये आपण कॅपिटल फंडमध्ये घेतलेला आहे. आता कॅपिटल फंडची मूळ किंमत 8,98,500. लाईफ मेंबरशिप फीज आता आपण घेतली 15,000 रुपये ॲड करून. मग अशी डोनेशन देखील आपण ॲड केलं होतं 50,000 रुपये. या सर्वांची बेरीज केली 9,63,500 आलेली आहे. तर ती आपण इनरला घेतलेली आहे. बरोबर. कॅपिटल फंडची इनरला अमाऊंट किती आली 9,63,500. बरोबर. अशा प्रकारे हे देखील आपण पोस्टिंग पाहिलेलं आहे. आता आपल्या सर्व ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत आणि ओपनिंग बॅलन्स शीटमधले देखील आपण सर्व पोस्टिंग ॲसेटचं लायबिलिटीचं केलेलं आहे. त्याच्यानंतर रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं देखील रिसीट साईड पेमेंट साईड आपण सर्व पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण अकाउंट क्लोज करूया. सुरुवातीला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ती पाहूया. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे. बरोबर. तर डेबिट साईडची आपण अगोदर इन्फॉर्मेशन बघूया. डेबिट साईडला आपल्याला 41,000 45,000 6,200 5,000 आणि 82,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 1,79,200 आलेले आहे. ते आपण डेबिट साईडला मांडली खाली टोटल करून. ती बरोबर समोरासमोर अपोजिट साईडला क्रेडिट साईडला मांडून घेतली 1,79,200. याच्यामधून वरची अमाऊंट 1,06,000 15,000 आणि 55,000 हे लेस केले. बरोबर. म्हणजे 1,06,000 15,000 आणि 55,000 हे अमाऊंट लेस केल्या. तर डिफरन्स किती आला 3,200. डिफरन्स किती आला 3,200. तर काय निघाले हे डेपिसिट. बाय डेपिसिट आपल्याला किती मिळालं 3,200. डेपिसिट का मिळालं तर एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. एक्सपेंडिचर जादा आहेत इन्कम कमी आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला डेपिसिट मिळालं 3,200. बरोबर. आता हे डेपिसिट आपण ट्रान्सफर कुठं करणार तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये काय करणार लेस. म्हणून लेस डेपिसिट 3,200. म्हणून कॅपिटल फंडच्या अमाऊंट इनरला आपली मागाशी 9,63,500 आली होती. त्याच्यामधनं हे लेस डेपिसिट 3,200. आउटरला किती आली 9,60,300. तर आउटरला कॅपिटल फंडची अमाऊंट किती आली डेपिसिट मायनस करून 9,60,300. अशा प्रकारे आपलं हे देखील पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. आता सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटी साईडला आपल्याला 9,60,300 आणि 8,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 9,68,300 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला आपल्याला 8,300 21,000 20,000 6,30,000 30,000 2,58,000 आणि 1,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 9,68,300 आलेली आहे. अशा प्रकारे लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल 17 पाहिलेले आहे. समर्थ हॉस्पिटल सावंतवाडी. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेलं आहे आणि करंट इयरची बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.